ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये सोमवारी संध्याकाळी 729 दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात आला। या दीपोत्सवानं संत ज्ञानेश्वर मंदिर लखलखून गेलं। 729 पणत्या पेटवून ज्ञानेश्वर माऊलींचं स्मरण करण्यात आलं। तर दीपोत्सव प्रसंगी मंदिराच्या सभा मंडपामध्ये भजन सम्राट आदिनाथ सटले गुरुजी यांनी भजन संध्या सादर केली आहे। भक्तिगीतांचा कार्यक्रम समर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। तर या दीपोत्सव प्रसंगी संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये पहाटे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पैस खांबाचे विधिवत पूजन हरिभक्तपरायण देविदास म्हस्के, शिवाजी होण, विठ्ठलराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं आणि संध्याकाळी 6 वाजता पहिला दिवा पैस खांबाच्या समोर देविदास महाराज म्हस्के, डॉक्टर भाऊसाहेब घुले आणि शारदा भाऊसाहेब घुले, बाळासाहेब शिंदे, रामभाऊ जगताप, कृष्णा पिसोटे तसेच गोरख भराट, डॉक्टर संजय सुकाळकर यांच्या हस्ते लावण्यात आला। त्यानंतर ओंकाराच्या बनवण्यात आलेल्या प्रतिकृतीमध्ये दीप प्रज्वलन करण्यात आलं। तर यावेळी सर्व नेवासेकर महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून संत ज्ञानेश्वर मंदिरावर आणि मंदिराच्या पायऱ्यांवरती दीप लावण्यात आले आहेत। हजारो भाविक यावेळी या ठिकाणी उपस्थित होते। शंकर नाबदे, सी24 तास, निवासा।